हॅलो स्टुडंट, वेलकम टू इंटरमॅथ्स. आज आपण सिमिलॅरिटीच्या थर्ड व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर सुरू करूया. प्रॅक्टिस सेट 1.1ला. तर ही जी प्रॅक्टिस सेट आहे पेज नंबर 5 वर आहे. एक्झाम्पल नंबर 1, in which we have given that base of a triangle is 9 and height is 5. एक ट्रायंगल आहे तुम्हाला दिलेला, त्याची बेस 9 आहे आणि हाईट 5 आहे. तुम्हाला दिसते आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 and height is 6. दुसरा ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्यामध्ये बेस 10 आहे आणि हाईट ही 6 दिलेली आहे. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. आता जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये रिमेंबर दिसमध्ये पाहिले ते ज्या प्रॉपर्टीज आहे त्या प्रॉपर्टीजबद्दल आपल्याला रिकॉल जर घेतला तर पहिली प्रॉपर्टी इथं वापरलेली आहे आपल्याला दिसेल, कारण बेसेस अँड हाईट्स आर डिफरंट हिअर. आणि ती जी प्रॉपर्टी आहे, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशिओ ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. आता समजा बेस of first triangle is B1, height is H1, and for another B2 and H2 are bases and height. How will you write the ratio of this of their areas? That is B1 into H1, B2 into H2. Now here B1 is 9 base and height 5 and second B2 is 10 and H2 is 10. इथं B2 लागेल आणि इथं H2 लागेल. The ratio of areas of this triangle is 9 into 5. जर आपण व्हॅल्यूज पुट केल्या अपॉन 10 बाय इंटू 6. आता इथं सिंपल फॉर्म देऊ आपण. 5 2s are 10. सो देअरफॉर वी राईट आणि इथं 3 3s are 9 आणि 3 2s are 6. So we left with 3 upon 2 into 2, that is 3 by 4. So make correction here B2 and H2. Now second example, in figure BC is perpendicular to AB and AD is perpendicular to AB. BC is 4 and AD is 8. याच्यामध्ये बघा, या फिगरमध्ये नावं दिल्यानंतर आपल्याला BC इज परपेंडिक्युलर टू AB इज 90 आणि हा 90 आहे. BC हा 4 दिलेला आहे तुम्हाला आणि AD हा 8 दिलेला आहे. फाइंड द रेशिओ ऑफ ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल ADB. आता पुन्हा जी प्रॉपर्टीज आहे इथं आपल्याला दिसतं फिगर बघितल्यानंतर की बेसेस सारखे आहेत. सो रेशिओ ऑफ areas of this triangle is proportional to their corresponding heights. तर इथं हाईट कोणत्या आहेत तर BC अपॉन AD. आता इथं सिम्पली द बेसेस आर इक्वल, hence areas proportional to heights. तर हे रिझनिंग आपल्याला लिहावं लागेल. आता व्हॅल्यूज ठेवायच्या BC आणि ADच्या. 4/8 that is 1/2. This is the final answer. The ratio of these two triangle is 1/2 or 1:2. Now third example, in adjoining figure segment PS is perpendicular to RQ. बघा, PS is perpendicular to RQ म्हणजे ही लाईन जी घेतलेली आहे. QT is perpendicular to PR. QT is perpendicular to PR. इथं दिसतं. Now RQ is 6. Where is RQ? Here is RQ. Now PS is 6. PS is 6. हा इथं दिलेला आहे. PR is 12. बघा इथं PR 12 आहे. फाइंड QT. QT इथं काढायचं. आता इथं काही रेशो विचारलेला नाही, लक्षात घ्या.
मग आता हा प्रॉब्लेम कसं सॉल्व करायचा, तर कुठला तरी ट्रायंगल आहे आणि त्याच्या ह्या बेस आणि हाईट आहे. आता इथं ही जी पी एस आहे दॅट इज अ हाईट. म्हणजे ट्रायंगल कोणता घ्यावा लागेल इथं, पी क्यू आर हा ट्रायंगल घेऊ. याची बेस घेऊ आपण पी आर आणि हाईट घेऊ टी क्यू. ही काढायची आहे. तर पी क्यू आरमध्ये आपण बेस घेतली पी आर आणि हाईट घेतली क्यू टी. आता पी आर किती आहे, 12 आहे. व्हॅल्यू ठेवली आणि आपण इथं डिव्हिजन केलं. डिव्हिजन राहू द्या, आपल्याला पुढं सिम्प्लिफाय जेव्हा आपण करू. आता सेम जर ट्रायंगल घेतला तर आपल्याला इथं बघा बेस दिसते आर क्यू आणि हाईट दिसते पी एस. सेम ट्रायंगल विथ डिफरंट बेस. म्हणून इथं लिहिलं द एरिया इज इक्वल टू हाफ ऑफ आर क्यू इंटू पी एस. आता व्हॅल्यूज ठेवू आपण. हे 6 बेसची आणि हाईटची ठेवली इथं. आता याचा रेशो घेऊ बघा आपण. आता these are the single triangle with different bases and different height. तर आपल्याला पहिली प्रॉपर्टी वापरता येईल, द रेशोज आर प्रोपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड हाईट. तर इथं आपण त्या व्हॅल्यूज ठेवू किंवा एरियाच्या व्हॅल्यूज ठेवू. प्रॉपर्टी ती जरी वापरली असली तरी आपण दुसऱ्या वेनं म्हणू शकतो की रेशो त्याच ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्याच ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोशी आपण घेऊ शकतो. आणि मग व्हॅल्यू ठेवू 1/2 1/2 निघून जातील. आणि इथं हे एरिया सारखे आहे त्याच्यामुळं इथं राहील 1. नाव सिम्प्लिफाय दिस. तर इथं आपल्याला सिम्प्लिफाय 6 2s are 12 आणि 2चा जर इथं आपण डिव्हिजन केली तर पुढच्या स्टेपमध्ये घेऊ आपण वी लेफ्ट विथ 3. आता जे राहिलं ते लिहिलं आणि क्रॉस मल्टिप्लाय केलं. क्यू टी इथं 3 इंटू 1 दॅट इज 3 आणि क्यू टी इज 3. तर अशा प्रकारे मेजर ऑफ साईड क्यू टी इज 3 युनिट्स. हे आपल्याला आन्सर मिळेल. त्याच्यानंतर एक्झाम्पल 4मध्ये बघा. इन ॲडजॉइनिंग फिगर आहे इथं दिलेली. ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी. बघा ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी अँड ए डी अँड बी सी. ए डी अँड बी सी आर पॅरलल. ह्या दोन पॅरलल आहे. फाइंड द रेशो ऑफ ए बी सी. ए बी सी टू बी सी डी. बी सी डी. आता काळजीपूर्वक जर बघितलं तर हे दोन ट्रायंगल आहे याचे बेसेस सारखे आहेत ना. आणि मग प्रॉपर्टी आपल्याला माहीत आहे. तर ती प्रॉपर्टी काय, बोथ द ट्रायंगल आर ड्रॉन इन टू पॅरलल लाईन्स. हे आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामुळं हेन्स द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल लाईन्स इज द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल. आणि या दोन पॅरलल लाईनमधलं जे डिस्टन्स ए पी आहे दॅट इज हाईट ऑफ बोथ द ट्रायंगल. तर हाईट कशा आहेत, सारख्या आहेत. आणि इथं आपल्याला बेसेससुद्धा सारख्या दिसतात कारण ए बी सी आणि बी सी डी बेसेसही सारख्या आहेत आणि हाईटसुद्धा सारखी आहे. तर पहिले आपण लिहू की रेशोज ऑफ एरियाज ऑफ धिस टू ट्रायंगल इज प्रोपोर्शनल टू करस्पॉन्डिंग बेसेस. आता बेसेस बी सी आहे. आता हे सारखी क्वांटिटी आहे त्याच्यामुळं पहिले रिझन लिहून घेऊ. हाईट आर इक्वल हेन्स एरियाज आर प्रोपोर्शनल टू बेसेस. हे त्याचं कारण आहे. इन ट्रायंगल ए बी सी अँड बी सी डी कॉमन बेस इज बी सी. आणि त्याच्यामुळं इथं ह्या बी सी गेली त्याच्यामुळं 1 राहिलं. त्याच्यामुळं हा जो दोन ट्रायंगल आहे त्याच्या एरियाचा रेशो झाला 1:1. सो फायनली वी राईट द रेशो इज 1:1. नेक्स्ट वी हॅव 5th एक्झाम्पल. इन ॲडजॉइनिंग फिगर. आता बघा एक फिगर आहे त्याच्यामध्ये पी क्यू इज परपेंडिक्युलर टू बी सी हे दिलेलं आहे आणि ए डी इज परपेंडिक्युलर टू बी सी. दोन्ही परपेंडिक्युलर आहे. देन फाइंड द फॉलोइंग रेशो. हे 4 रेशो आपल्याला इथं काढायचे. आता पहिलं घेऊ आपण पी क्यू बी. पी क्यू बी हा छोटा दिसतो आहे तुम्हाला. आणि पी बी सी
PBC हा पूर्ण, ज्याच्यामध्ये हा छोटा आहे. अर्थातच एक छोटा एक मोठा बेस वेगळा राहील, पण त्यांना काय आहे, कॉमन व्हर्टेक्स आहे, त्याच्यामुळं हाईट सारखी राहील. सो दीज आर द टू ट्रायंगल विथ सेम हाईट विथ डिफरंट बेसेस. मग प्रॉपर्टी आपण जर वापरली, the areas of the ratio of areas of these two triangle is proportional to their corresponding bases. तर पहिल्याचं BQ आहे आणि दुसऱ्याचं BC आहे, हे लिहिली. रिझनिंग लिहिलं, हाईट्स आर इक्वल, हॅन्स एरियाज आर प्रोपोर्शनल टू देअर बेसेस. आता हे झालं पहिल्याचं उत्तर. दुसऱ्याचं बघा, PBC हा मोठा आणि ABC. आता हे दोन ट्रायंगल आहे, बेसेस सारख्या दिसतात, यांच्या हाईट डिफरंट आहे, म्हणून दिस रेशिओ इज प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. सो PQ बाय AD. रिझन लिहिलं, बेसेस आर इक्वल, हेन्स एरियाज आर प्रोपोर्शनल टू हाईट. तिसऱ्याचं उत्तर लिहू, ABC हा मोठा, ABC आणि ADC. आता बघा, दोन्हीच्या कॉमन व्हर्टेक्स आहे, त्याच्यामुळं हाईट सारखे आहे, त्याच्यामुळं इथं द रेशिओ इज प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. ABCची बेस आहे BC आणि ADCची बेस आहे DC. तर इथं रिझन लिहून टाकू, हाईट्स आर इक्वल, हेन्स एरियाज आर प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस. त्याच्यानंतर फायनल आहे ट्रायंगल ADC. बघा इथं ADC आणि PQC. आता दोन्ही याच्यात हाईट आणि बेसेस वेगळे आहेत बघा, त्याच्यामुळं द रेशिओ इज प्रोपोर्शनल टू देअर टू प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. तर पहिल्याचं ADC बेस आहे DC आणि हाईट आहे AD लिहिली, आणि PQC बेस आहे QC आणि हाईट आहे PQ, ती टाकली. द रिझन लिहिलं, एरियाज प्रोपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. तर इथं हे जे 5 एक्झाम्पल होते या एक्झरसाइजमधले हे खतम. तर आपण पुढच्या वेळी आपण 4था व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत आपण थांबूया. ओके.